तर बघा कटोरी कशी वाढवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा ब्लाऊज कट केल्यानंतर तुमच्याकडे जी काही अशा पद्धतीची एक कटोरी निघेल, ती कटोरी कशी वाढवून घ्यायची कोणत्याही साईजसाठी। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही एक कपडा ठेवा जो असा चौकोनमध्ये तयार होईल आणि ती कटोरी इथं अशा पद्धतीने सेट करा। सेट करताना चेक करा की कटोरीच्या ह्या दोन्ही साईडने अर्धा इंचाचा गॅप राहत आहे का। तर बघा हा अर्धा इंचाचा गॅप तुम्हाला कंपल्सरी सोडायचा आहे। तर ते का, तर आपल्याला कटोरी जोडण्यामध्ये इकडे अर्धा इंच मार्जिन ॲड करावं लागतं आणि इकडे हुक पट्टीसाठी सुद्धा अर्धा इंच मार्जिन हे ॲड करायचं असतं। त्याच्यामुळे आपल्याला सेम कोणत्याही मापाची तुमची कटोरी असू द्या, सेम अशाच पद्धतीने काढून घ्यायची आणि तिला सेम अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा मी ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर इथून आता जे हा आपला गळ्याचा आकार ड्रॉ करून झाल्यानंतर आता तुम्हाला इथं एक टक्स घ्यायचा असतो। तर तो टक्स तुम्ही चेस्ट मापानुसार कसा घ्यायचा, तर बघा आता इथं एक समजून घ्या, जिथून आपण शोल्डरपासून खाली ॲपेक्स पॉईंटवरती एक मार्किंग केलं होतं, हे आडवं मार्किंग, आणि जिथून आपण हुकाय पट्टीच्या साईडने ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग केलेलं होतं। तर बघा असा आपल्याला प्लस पॉईंट मिळाला। तर ते आपण जो काही प्लस पॉईंट होता तो खाली जोडला आणि एक असा आडवा जोडला। तर इथं कोणतेही मेजरमेंटनुसार आपण हे पॉईंट केलेले नाहीत, हे फक्त शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स असे पॉईंट आहेत आणि आपण त्यांना असे जोडून घेतलेले आहेत खाली। अदर इथं काहीच कन्फ्युजन करून घ्यायचं नाही। तर बघा आता इथं ही कटोरी अर्धा इंच गॅप सोडून आहे तशी या स्क्वेअरमध्ये कोपऱ्यामध्ये मी ठेवून घेतली आणि त्यानंतर आता इथं आपल्याला एक टक्स टाकून घ्यायचा असतो। तर तो टक्स तुम्हाला कसा टाकून घ्यायचा आहे, छातीच्या मापानुसार टक्सचं मेजरमेंट हे वेगळं असणार आहे आणि तुमच्याकडे जो काही चार्ट आहे की कमरेतला टक्स, तर तुम्ही तो 4 टक्समध्ये किंवा कुठल्याही ब्लाऊजमध्ये तुम्ही वापरू शकता। तर ते आपण बघणारच आहोत। तर आता सध्या आपण कटोरीचं बघूया। तर बघा आता हा जो काही कमरेचा टक्स हा चार्ट आहे, हा चार्ट तुम्ही समोर घ्या आणि आता इथं हा कमरेचा टक्स तुम्हाला किती टाकायचा आहे, तर बघा जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला हा टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि जेव्हा तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा तुम्ही तो टक्स 3 इंचाचा घ्या आणि जेव्हा तुमची छाती 46 किंवा 46च्या पुढे कितीही असेल तेव्हा तुम्ही 3.5 इंचाचा टक्स घ्या। पण आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर इथं हा टक्स दिलेला आहे 2.5 इंच, पण समजा तुम्हाला जर वाटत आहे ही व्यक्ती तर खूपच बारीक आहे किंवा हिचा जो काही चेस्ट पार्ट आहे तो चेस्ट पार्ट खूप कमी आहे आणि 2.5 इंचाचा टक्स जर आपण घेतला तर हिच्या बॉडीनुसार हिला तो खूप मोठा होईल। तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामधून तुम्ही 1 इंच मायनस करून घ्यायचं, 1 ते पाऊण इंच। तर तुम्ही बघा 2.5मधून जर का 1 ते पाऊण इंच मायनस केलं तर तुमचं उरणार आहे 1.5 ते पावणे 2 इंच। अशा पद्धतीने तुम्हाला बॉडी चेक करायची आहे। पहिले याच्यात कुठलाही चार्ट नाही भेटणार, हे फक्त तुम्हाला ओरली मी सांगणार आहे। तुम्ही बॉडी बघायची, तुम्हाला वाटतं आहे की ही लेडीज खूप बारीक आहे, छातीमध्ये हिला हा पॉप खूप मोठा होईल, तेव्हा तुम्ही पाऊण ते 1 इंच कमी करा। अदरवाईज तुम्ही आहे तसे चार्ट साईजनुसार घेऊ शकता। तर कोणाकोणाचं काय असतं, तर ते त्यांची तेवढीच आहे। आता समजा चेस्ट आहे 28, तर 28नुसार तुम्ही 2.5 इंच टक्स घ्या। पण कधी काय असतं, जो काही आपला चेस्ट पार्ट असतो तो फ्लॅट असतो, तर त्यांना बस्ट साईज ही कमी असते, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला एवढी पफची गरज नाही। परंतु कोणी काय असतं, चेस्ट साईज सेम असते पण त्यांची जी काही बस्ट असते, ती साईज त्यांची मोठी असते, त्याच्यामुळे असे 2 प्रकारचे डिफरंट तुम्ही ओळखायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही हे घ्यायचं। तर बघा आता मी इथं माझी जी काही चेस्ट आहे ती 31 इंच आहे, तर 31 इंचनुसार मी इथं 2.5 इंचाचा टक्स घेईल, कारण 31 इंच माझी 28 ते 35च्या मध्ये माझी 31 इंच येणार आहे, म्हणून मी 2.5 इंचाचा टक्स घेते। तर बघा
आता इथून आपल्याला 2.5 इंचाचं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता 2.5 इंच आहे म्हणून 2.5 इंच नाही घ्यायचं, तर अर्धा इंच आपल्या इकडे जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच आपल्या इकडे हुक पट्टीसाठी जाईल. त्याच्यामुळे आपल्याला टोटल किती मार्जिन लागेल 1 इंच. तर दोन्ही साईडचं 1 इंच मार्जिन आपल्याला ॲड करायचं. तर आता 2.5 आहे, 2.5मध्ये 1 इंच ॲड केलं तर 3.5 होतं. 3.5चा निम्मे केलं तर 3.5च्या निम्मे किती होतं? 1.25 इंच. तर बघा दोन्ही साईडने निम्मे निम्मे मी मार्क करेल. तर इकडून सुद्धा मी 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्यानंतर इकडे सुद्धा मी 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं. तर तुम्ही बघू शकता इकडे 1.25 आणि इकडे 1.25. आता समजा तुमची छाती आहे 37 किंवा 38, तर ती 36च्या मध्ये येईल. तर तेव्हा तुम्ही काय करायचं, 36 आणि 45च्या मध्ये येईल. तर तेव्हा तुम्ही काय करायचं, 3 इंचाचा टक्स घ्यायचा. तर 3 इंचाचा टक्स इथं दिलेला आहे तो घ्या. त्यानंतर अर्धा इंच मिळून 1 इंच जे शिलाई मार्जिन तुमचं लागणार आहे ते ॲड करा. तर 3मध्ये जर का मी 4 इंच 1 इंच ॲड केलं तर आपलं 4 इंच टोटल टक्स होणार आहे. त्याचा निम्म करा. तर निम्म केलं तर 2 इंच आलं आणि दोन्ही साईडने मी 2-2 इंचावरती एक मार्किंग केलं. तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला पट्टीने इथून एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर बघा तुम्हाला समजलंच असेल तुमच्या चेस्टनुसार तुम्ही टक्स किती घ्यायचा. तर टक्स घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा आणि त्याला निम्म करा आणि दोन्ही साईडने जे काही तुमचं आन्सर येईल ते दोन्ही साईडने मार्क करा. मार्क करून झाल्यानंतर आता इकडे तुम्ही अशा पद्धतीने हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. तर बघा मी जोडून घेतले आणि त्यानंतर आता इकडचा पॉईंट जोडताना आपल्याला आर्महोल कर्वचा उपयोग करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊ शकतात, परंतु आर्महोल कर्वने आपल्या जे काही आपण जिथं कुठं आकार देतो गळ्याला किंवा कुठेही अशा प्रिन्सेस कटला कटोरीला आकार देतो तो अगदी परफेक्ट येतो. तर बघा आता इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. काय करायचं, इथून ही जी काही तुमची ही हुकाय पट्टीची साईड आहे ती मोजायची. तर बघा 4.5ला एक लाईन कमी आलेली आहे, तेवढंच मार्किंग मी इथं करणार आहे. 4.5ला एक लाईन कमी. तर बघा इथून मी ही लाईन कंटिन्यू करते. तर 4.5ला एक लाईन कमी ही लाईन इथं मी एक मार्किंग केलं. आणि आता इकडे कसं मार्क करायचं, तर बघा जो काही तुमचा ब्लाऊज कट करताना कटोरीच्या बाजूचा जो काही साईड पार्ट असतो, आता ही कटोरी आहे आणि हा कटोरीच्या बाजूचा साईड पार्ट आहे आणि हे जे काही आपण कटोरीचं मार्किंग केलेलं आहे हे आपलं हे कटोरीचं मार्किंग म्हणजे आपण इथं स्टिच टाकून जोडलेला असतो तो पार्ट. तर बघा हा जो काही साईड पार्ट आहे तर त्याचा तुम्ही जिथं कुठं शिलाई टाकणार आहात तो पार्ट मोजा. तो जेवढा किती तुमचा आला तो तुम्ही इथं मार्क करा. तर समजा आता मी माझा हा इकडचा पार्ट मोजला, साईड पार्ट तो आलेला आहे 7 इंच. तर मी इथून आता टेप अशा पद्धतीने फिरवून 7 इंचावरती एक मार्किंग करेन. तर माझं 7 इंच आलं म्हणून तुमचंही 7 येईल असं नाही. तर तुमचं ते चेस्टनुसार किंवा तुमच्या कटोरीच्या साईजनुसार वेगळं वेगळं येईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इकडे उंची टाकताना हुकाय पट्टीची बाजू मोजा, ती जेवढी येईल तेवढं तुम्ही इथं मार्क करायचं आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला मार्किंग करताना हा जो काही साईड पार्ट आहे हा साईड पार्ट मोजा. हा जेवढा आला तेवढं तुम्ही इथं मार्किंग करा. तर इथपर्यंत समजलंच असेल. तर हे सगळं करून झाल्यानंतर आता इथं आपण हे जे काही आपल्याला प्लस पॉईंट मिळालेला आहे ह्या प्लस पॉईंटचं तुम्हाला खाली मार्किंग करायचं आहे. इथं खाली तुम्ही जे काही पेपर घेतला असेल किंवा अस्तर घेतलेलं असेल त्या अस्तरवरती तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ते मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही आपण दोन्ही पॉईंट्स टाकलेले आहे त्या दोन्ही पॉईंट्सचा सेंटर काढा. अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा, तर हा सेंटर आपल्याला कुठं मार्क करायचा आहे, तर इथं खाली. तर बघा अशा पद्धतीने सेंटर मार्क केला. सेंटर मार्क करून झाल्यानंतर हा जो काही पॉईंट आहे इथून तुम्हाला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर बघा आता ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट तुमचा किती आहे त्याचा निम्मे टाका. तर आता माझा होता 7 इंच, तर 7 इंचाच्या निम्मे आला 3.5 इंच. टाकतानासुद्धा आपण 3.5 इंच टाकायचा. तर तुमच्याकडे नोट्स आहेत त्याच्यात तुम्ही बघा, मी सगळं क्लिअर केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊनसुद्धा व्हिडिओ बघू शकतात. तर बघा जो काही ॲपेक्स पॉईंट टाकलेला होता त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. तर ते अर्धा इंच का प्लस करायचं, जे की आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे ते. तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट 4 इंच येऊ द्या, 5 इंच येऊ द्या, त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे. 4 इंचावरती एक मार्किंग करते अशा पद्धतीने. आणि हे मार्किंग मी इथून असं स्ट्रेट जोडते. तर बघा, तर इथून असणार आहे माझं ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग. त्यानंतर हा पॉईंट आपल्याला मिळाला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट. तर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो काही ॲपेक्स पॉईंट असेल, जो काही तुमचा ॲपेक्स पॉईंट असेल त्या ॲपेक्स पॉईंटमध्ये अर्धा इंच प्लस करा आणि हुक पट्टीच्या साईडने तुम्ही इथं तेवढं मार्क करा. तर आता माझं 3.5 होता, 3.5मध्ये मी अर्धा इंच प्लस केलं, तर 4 इंचावरती हुक पट्टीकडून 4 इंचावरती मी एक मार्किंग केलं. तर 4 इंचावरती एक मार्किंग करून झाल्यानंतर इथून आता मी एक अशी डॉटची एक लाईन मी तयार करून घेते. तर बघू शकता तुम्ही. तर हा झाला आपला सेंटर. आता सेंटर मिळाला, या दोन्हींचा हा सेंटर आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यानंतर इथून ॲपेक्स पॉईंट टाकला, तो स्ट्रेट जोडला आपण खाली. बघू शकता डॉटची लाईन मी केलेली आहे. आता इथून खाली टक्स किती इंचाचा घ्यायचा, तर बघा, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही इथून खाली 1 इंचावरती एक मार्किंग करा. आणि जेव्हा तुमची छाती 36 किंवा 36च्या पुढे जेवढी काही असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंचावरती मार्किंग करा. तर बघा आता माझी छाती आहे 31 इंच, तर ती 35च्या मध्येच येईल, म्हणून मी इथून खाली 1 इंचावरती एक मार्किंग करते. तर बघा या सेंटरपासून खाली 1 इंचावरती अशा पद्धतीने एक मार्किंग करायचं. तर 1 इंचावरती मी एक मार्किंग केलं. आणि 1 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर इथून आपल्याला हे जे काही पार्ट आहे ते असे जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर आता इथं तुमची चेस्ट 37 असेल, 38 असेल, कितीही असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1.5 इंच खाली डाऊन जायचं आहे. तर आता मी इथून 1 इंचावरती मार्क केलं, तर ते का, तर माझी चेस्ट 28 ते 35च्या मध्ये येत आहे, म्हणून तर 2 टक्स असतील, 2 इंचाचे टक्स असतील इथं. जेव्हा तुमची चेस्ट 28 ते 35 असेल तेव्हा 1 इंच मार्क करा. आणि जेव्हा तुमची चेस्ट 36 किंवा 36च्या पुढे असेल तेव्हा तुम्ही इथून 1.5 इंचावरती खाली मार्किंग करा. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं आपल्याला टक्स टाकायचा असतो. तर तो टक्स तुम्ही कसा डिसाईड करणार, तर बघा, आता ही जी काही तुमची ही कटोरीची खालची बाजू आहे ही तुम्ही पूर्ण मोजून घ्यायची. जी काही तुमची कटोरी निघालेली असेल ती जी खालची बाजू पूर्ण मोजून घ्यायची. तर बघा ती आलेली आहे 5.5. तर तुम्ही बघू शकतात 5.5लाही ती एक लाईन कमी आहे. तर आपण 5.5 इंचसुद्धा धरू शकतो, कारण एकच लाईनचा फरक आहे, जास्त डिफरंट नाही. तर बघा 5.5 आलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे कंपल्सरी. तर ते का, अर्धा इंच इकडे आपलं कटोरी जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच आपलं हुकाय पट्टी जोडण्यात जाईल. तर 1 इंच तुम्हाला कंपल्सरी ॲड करायचं आहे. तर आता तुमची साईजनुसार कटोरी जी काही निघालेली असेल तर ती खालची तुम्ही बॉटम बाजू मोजा. जेवढी काही तुमची खालची बॉटम साईड आली तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा. तर बघा आता माझी 5.5 इंच आली, त्याच्यात मी 1 इंच प्लस केलं तर 6.5 झालं. आणि त्याच्या निम्मे करायचं. त्याच्या निम्मं केलं तर किती आलं, 3.25. तर बघा इथून या साईडकडून मी 3.25 इंचावरती एक मार्किंग करते. कुठल्या, तर कटोरी जोडणार आहोत तिकडच्या बाजूकडून मी टेप ठेवला आणि त्यानंतर हुकाय पट्टीकडून मी 3.25 इंचावरती एक मार्किंग करते. तर बघा अशा पद्धतीने करायचं. तर आता ही कटोरीची साईज तुमची जी काही येईल
जे काही तुमचं हे माप येईल मोजल्यानंतर त्याच्यात 1 इंच प्लस करा आणि त्याच्या निम्मे करा. निम्मं केल्यानंतर जे काही आन्सर येईल तुम्ही तर ह्या बाजूने इकडे तेवढं मार्क करा आणि ह्या बाजूने इकडे तेवढं मार्क करा. ते मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही पॉईंट्स आहेत हे जोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जोडून घ्या. तर बघू शकतात. तर तुम्हाला समजलंच असेल. तर आपला हा टक्स पॉईंट आपल्याला मिळून गेला आणि ही जी काही आपण कटोरी ड्राफ्टिंग केलेली आहे हिला आता आहे तसं कट करून घ्यायचं. तर आता इथं आपण हा टक्सवरती एक स्टिच टाकतो. तर त्या स्टिच टाकण्यासाठी आपल्याला जसं की आपण इकडे अर्धा इंच जोडणार आहोत म्हणून अर्धा इंच मार्जिन घेतलं. आता इकडे हुक पट्टी जोडणार आहोत म्हणून अर्धा इंच मार्जिन घेतलं. तर आता आपण हा टक्ससुद्धा जोडतो, शिलाई टाकतो. तर इथंसुद्धा आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. तर बघा इथून अशा पद्धतीने अर्धा इंच खाली एक मार्किंग करा आणि आता हे कट करा. तर तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलंच असेल. तर काय करायचं, दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच गॅप सोडून ही कटोरी अशी ठेवायची. अर्धा अर्धा इंच गॅप सोडून जी काही तुमच्या ब्लाऊजमध्ये निघालेली कटोरी असेल ती अशा पद्धतीने ठेवायची. त्यानंतर इथून तुम्हाला जो टक्स घ्यायचा आहे चार्ट बघून छातीच्या मापानुसार टक्स घ्या. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा आणि त्याला डिवाईड 2 करा. जे काही उत्तर येईल त्याच्या निम्मे निम्मे तुम्हाला इकडे मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा जेवढं काही आलं ते मार्क केलं. त्यानंतर हा जो काही ॲपेक्स पॉईंट होता त्याला खाली मी मार्क केले आणि इकडून मी आता ॲपेक्स पॉईंटमध्ये अर्धा इंच मार्किंग प्लस अर्धा इंच प्लस करून इकडे एक मार्क केलं. त्यानंतर या दोन्ही जे काही आपल्याला पॉईंट्स मिळालेले होते यांचा मी सेंटर घेतला आणि खालची कटोरी मोजून त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं. जे काही आलं त्याच्या निम्मे त्याच्या त्याला डिवाईड 2 केलं आणि जे आन्सर आलं ते दोन्ही बाजूने निम्मे निम्मे मी मार्क केलं. इकडून एक 3.25 इंचावरती आणि इकडून 3.25 इंचावरती आणि हे दोन्ही पॉईंट मी या पॉईंटला जोडले. त्यानंतर इकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन मी प्लस केलं. आता इथून अशी ही कटोरी कट करून घ्यायची आहे. इथून अशी पूर्ण ही कट करून घ्यायची. तर बघा समजलंच असेल. तुमच्या छातीच्या मापानुसार टक्स घ्या आणि ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट वगैरे तुम्हाला सगळं समजलंच असेल. तर अशा पद्धतीने आहे ती कटोरी कट करा. तर बघा आहे तसं ड्राफ्टिंग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सेम करून घ्यायचं, भलेही तुमची छातीचं माप कोणतंही असू द्या. तर ही जी काही कटोरी आहे ती फिटिंगलासुद्धा खूप छान बसते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज हा एकदम फिट वाटत नाही किंवा दाटल्यासारखा वाटत नाही. नाहीतर चेस्टमध्ये ब्लाऊज हा दाटल्यासारखा वाटतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने सेम करा आणि तुमच्याकडे चार्ट आहेत म्हणून तुम्ही चार्ट फॉलो करा. नोट्स आहेत, नोट्स फॉलो करा. कटोरी निघालेली आहे आणि आता ही कटोरीला आपण अशा पद्धतीने एक अशी जर का स्टिच टाकली तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने कटोरी तयार होणार आहे. तर बघा साईजनुसार कटोरी बरोबर वाटते. तुम्हाला साईजनुसार कटोरीची साईज परफेक्ट वाटणार आहे, परफेक्ट आहे असं. तर तुम्हालासुद्धा सेम अशाच पद्धतीने कटोरीचं कटिंग हे करून घ्यायचं आहे. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया आणि अजून जर का तुम्हाला नवीन नवीन पद्धतीचे ब्लाऊज शिकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर ते सुद्धा तुम्हाला चार्ट्स मिळतील, नोट्स मिळतील आणि अशा पद्धतीचे काहीतरी टॉपिक असेल त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा मिळेल.